नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेले महिनाभर आपण वेगवेगळ्या चित्रपटांच्या समीक्षा करत आहोत। आतापर्यंत 4 चित्रपटांच्या समीक्षा करून झालेल्या आहेत। त्या जर तुम्ही नसतील बघितल्या तर पहिल्यांदा स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राइब करा। 27 जून या दिवशी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ऑल इज वेल। मित्रांनो, कसं आहे बघा, प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं आणि मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असं म्हटलं जातं। अशाच 3 व्यक्तिरेखांची एक गोष्ट म्हणजे ऑल इज वेल। व्यक्तिरेखांची नावं सुद्धा भन्नाट आहेत, अमर, अकबर आणि अँथनी। अमर नागपूरचा, अकबर मालेगावचा आणि अँथनी गोव्याचा। हे तिघही जण मुंबईमध्ये येतात त्यांचं नशीब अजमावायला। अर्थात प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेने आलेला असतो। एका ठिकाणी त्यांची भेट होते आणि मग त्यांच्यामध्ये मैत्री होते। पण मुंबईमध्ये नशीब अजमावणं ही काही गोष्ट सोपी नाही आणि त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांच्या दुर्दैवाने एका पोलिसी कारवाईत ते अडकले जातात। आता ते कोणाच्या चुकीमुळे अडकले जातात, त्यातनं त्यांची सुटका होते। हो, त्यातनं त्यांची सुटका होते आणि मग त्यांना चक्क राहायला एक बंगला सुद्धा मिळतो, भाड्यावरती अर्थात। बंगला मिळतो खरा, पण इथून त्यांच्या नशिबातली संकट ही संपलेली नसतात। पुढे त्यांच्या आयुष्यात आणखीन काही संकट येतात का? कोणती संकट असतात ती? त्या संकटांशी सामना कसे करतात ते? या सगळ्यांची उत्तर मी देणार नाहीये, कारण त्यासाठी तुम्हाला पाहायला लागेल ऑल इज वेल। आता मुळात या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेले आहेत आणि अतिशय कमाल असे संवाद लिहिलेले आहेत। मुख्य म्हणजे आपण म्हणतो ना की कॉमेडी कशी असावी, तर सिच्युएशनल कॉमेडीचं हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे। कारण हल्ली आपण बघतो की बऱ्याच सिनेमांमध्ये अश्लीलता किंवा अशा काही गोष्टींचा विनोदासाठी आधार घेतला जातो, पण ऑल इज वेल हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये अशा कुठच्याही प्रकारचा नॉनव्हेज जोक वगैरे काही नाहीये। एक निखळ मनोरंजन करणारा असा हा चित्रपट आहे। मुख्य म्हणजे प्रियदर्शन जाधव यांनी कमाल काम केलेले आहे। तो या चित्रपटात अभिनेता सुद्धा आहे। चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलेलं आहे। अमरच्या भूमिकेमध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आहे आणि अभिनयनी सुद्धा अतिशय उत्तम काम केलेलं आहे। रोहित हळदीकरनी अँथनीची व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि सर्वात महत्वाच्या 2 गोष्टींचा मला इथे उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे माधव वझे, सुप्रसिद्ध अभिनेते माधव वझे यांनी यात जी काकांची व्यक्तिरेखा साकारलेली आहे ती अप्रतिम अशी साकारलेली आहे। त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरलाय हे सांगताना थोडंसं वाईट वाटतं। माधव वझे आपल्या कायम स्मरणात राहतील। त्याचप्रमाणे या चित्रपटात जी नकारात्मक ढंगाची व्यक्तिरेखा आहे, खलनायकी ढंगाची, ती अर्थात सयाजी शिंदे यांनी केलेली आहे आणि कशा पद्धतीनं मराठी भाषा बोलणारा हा व्हिलन आहे, हा खलनायक आहे, त्या संदर्भातले जे डायलॉग लिहिलेले आहेत, जे संवाद लिहिलेत प्रियदर्शनी, ते तर अतिशय उत्कृष्ट आहेत। चित्रपटामध्ये जी गाणी आहेत त्यामध्ये अमर, अकबर, अँथोनी हे जे गाणं आहे ना, ते गाणं विशेष भावणारं आहे। फाईट सीन सुद्धा आहेत। नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अमायरा गोस्वामी या तिन्ही अभिनेत्रींनी, तिन्ही नायकांना उत्तम साथ दिलेली आहे। अभिजित चव्हाण याची सुद्धा व्यक्तिरेखा आहे। एकंदरीत आपण म्हणतो ना की निखळ मनोरंजन काय असावं त्याचं उदाहरण म्हणजे ऑल इज वेल। पण एक सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये अमरचे आई वडील जे दाखवले आहेत ती व्यक्तिरेखा सुद्धा जर पुढे कुठे आली असती, कारण ती व्यक्तिरेखा कुठेतरी सोडली गेलेली वाटते, ती व्यक्तिरेखा यायला हवी होती पुढे, असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे। पण हरकत नाही, चित्रपट मात्र उत्तम आहे आणि चित्रपट बघायला काहीच हरकत नाही। ऑल इज वेल असं म्हणायला काही हरकत नाहीये। चित्रपटाची ही समीक्षा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे अशाच नवनवीन चित्रपटांचे, मालिकांचे, नाटकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत रहा स्वामी कृपा क्रिएशन्स। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आता आपण इन्स्टा अकाउंट सुद्धा सुरू केलेलं आहे। स्वामी कृपा क्रिएशन्सला फॉलो करत राहा। तुम्हाला आमच्याकडनं काय काय पद्धतीचे व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कळवलं तर तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे। धन्यवाद। तेव्हा म्हणूया एकदा ऑल इज वेल।